नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हा मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्याचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तर तुम्ही पाहू शकता की 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांना ही आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये हा लाभ मिळणार आहे. ज्यांचे 31 जुलैपर्यंत आधार जोडणी झालेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे 17 ऑगस्ट रोजी पैसे पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे बँक तुमचे सीडिंग करून घेणे तुम्हाला आवश्यक आहे. तुमच्याकडे जर तुमचे अकाउंट तुमचे बँक खाते हे आधारशी लिंक नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकचं अकाउंट ओपन करू शकता. त्यामध्ये तुमचं 2 दिवसामध्ये ते तुमचं अकाउंट लिंक होईल आणि त्यानंतर तुमचा हा हप्ता तुम्हाला वितरित होणार आहे. त्यानंतर पहा की या योजनेत आत्तापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे लाभ हा जमा करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ते 1,35,00,000 लाभार्थ्यांची जी काही यादी आहे ती आता या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा माध्यमातून हे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. तर यापैकी पहा 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी ही तयार झाली आहे आणि त्यांच्या खात्यात हे डीबीटीद्वारे पैसे पडणार आहे. परंतु पात्र झालेले जे काही लाभार्थी आहेत त्यामध्ये 27 लाख लाभार्थी महिला आहेत. यांची जी काही बँक आहे ते आधार क्रमांकाशी जोडलेली नसल्यामुळे हे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला डीबीटी लिंक हे करणे आवश्यक असणार आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची जी काही विशेष मोहीम आहे ती प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना कुमारी तटकरे यांनी दिल्या आहेत. त्यानंतर पहा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दिनांक 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही तटकरे यांनी सांगितले आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 31 ऑगस्टपर्यंत जी काही मुदत सांगितली होती ही अंतिम मुदत नसून 31 ऑगस्टच्या नंतर सुद्धा हे अर्ज भरता येणार आहे. ही काही अंतिम मुदत नसणार आहे. बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते हे मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतरच लाभाची रक्कम ही मिळणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की 17 ऑगस्टपर्यंत ज्यांचे बँक खाते हे आधार क्रमांक त्यांना जोडलेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हा 3,000 रुपयाचा जो काही हप्ता आहे 1,500 आणि 1,500 जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचा हा त्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे. परंतु ज्यांचे आधार हे बँकेशी लिंक नाही अशा खातेदारांच्या अकाउंटवरती हे पैसे जमा होणार नाही. त्यासाठी तुम्ही डीबीटी लिंक आपला यावरती ऑलरेडीच व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही हा डीबीटी लिंक कसे करायचे यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि डीबीटी लिंक आपले खाते आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहन यांनी केले आहे. तर ज्यांचे खाते लिंक नाही ज्यांचे आपल्या आधारशी जोडलेले नाही त्यांनी 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते हे तातडीने आधार क्रमांकामध्ये जोडून घ्यावेत असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया हे उद्यापासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशनसुद्धा तयार केले आहे. 1 ऑगस्टनंतर जे काही अर्ज आलेले आहेत त्यांची जी काही मान्यतेची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननीसुद्धा सुधारित ॲप्लिकेशनमध्ये तयार केली आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत.
या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे। या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारीसुद्धा उपलब्ध होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या काही महिला असतील त्यांचे 1 ऑगस्टनंतर सुद्धा ज्या महिलांचे अर्ज भरले आले आहेत त्यांचेसुद्धा आता या ठिकाणी पडताळणी सुरू आहे, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर ज्या महिलांचे बँक खाते हे आपल्या आधारशी जोडलेले नाही त्यांनी आता लवकरात लवकर हे खाते आधारशी जोडून घेण्यात यावे, तरच त्यांना हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। धन्यवाद।